नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझ्या हातात जो तुम्ही ब्रश बघताय याचा दूध उत्पादनात कसा फायदेशीर होऊ शकतो आणि याचा उपयोग काय आहे जाणून घेऊया या प्रदर्शकाच्या माध्यमातून. की हा जो छोटावाला ब्रश आहे हा तर आपले जे लाईनर आपण दूध वगैरे काढतो तर हे आठवड्यातून एकदा आपल्याला साफ करायचं असतं. याच्यामध्ये जर दुधामुळे ना असा तेलकटपणा जरा जास्ती प्रमाणात येतो, तर त्यासाठी याच्यामध्ये पाणी टाकून हा ब्रश याच्यामध्ये पूर्ण असा गोल गोल फिरून आतमध्ये पूर्ण टाकून त्याला आपण क्लिनिंग करू शकतो. समजा जरी आपण साफसफाई नाही केली तर आपलं जे दूध येतंय ते पूर्णपणे असं खराब पद्धतीनं दूध बाहेर येऊ शकतं, जेणेकरून आपल्याला स्वच्छ आणि ताजं दूध आपल्याला आपण पुढच्या कस्टमरला आपण देऊ शकत नाही. कारण की याच्यामध्ये जर जास्त दिवस जर ते दूध राहिलं तर किडेही पडू शकतात. तर त्यासाठी हा ब्रश खूप इम्पॉर्टंट आहे की आपण या क्लिनिंग साठी वापरलाच पाहिजे. हा जो दुसरा ब्रश आहे तर आपलं जे दूध आहे या कुळामध्ये जमा होऊन आपलं बकेटमध्ये या पाईपद्वारे जातं, तर याच्या क्लिनिंग साठी पण हा ब्रश खूप इम्पॉर्टंट आहे. हा पाईप पूर्णपणे पिवळ्या कलरचा होऊन जातो, तेलकट होऊन जातो, तर ते पूर्ण क्लीन करण्यासाठी आपल्याला हा लांबवाला ब्रश खूप गरजेचा आहे. याच्यामध्ये आपण पाणी टाकून त्यामध्ये ब्रश असा गोल गोल फिरून पूर्ण आतमध्ये अप डाऊन करून त्याला हा जो ब्रश आहे तो आपल्याला ह्या मिल्किंग मशीन सोबतच येतो की आपल्याला सेपरेट खरेदी करावं लागतो? मशीन सोबत पण येतो आणि तसाही आपल्याला जर पाहिजे असेल तर स्पेअर तसा असेल तर काय प्राइस आहे? याची जोडी 180 रुपयाला जाते. सुट्टा जर घेतला तर 90 रुपयाला एक पीस पडतो याचा वाला. जोडी घेतली तर तुम्हाला 180 रुपयात उपलब्ध होऊन जाईल. ठीक आहे. आणि उपलब्ध सगळीकडे आहेत का? सर्वीकडे उपलब्ध होईल. आपल्या नंबरवरती संपर्क केला तर तुम्हाला कुरिअरनी पण तुम्हाला भेटून जाईल. धन्यवाद.